भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एक क्षण थांबा. जर तुम्ही अचानक शांत झाला असाल, कमी बोलू लागला असाल आणि लोकांना समजावून सांगायचं थांबवलं असेल, तर हा बदल योगायोग नाही. हा तो टप्पा आहे जिथे माणूस स्वतःला वाचवण्यासाठी भिंत उभी करतो. बाहेरून कुणालाच कळत नाही, पण आतून सगळं बदलत असतं. आणि या बदलानंतर आयुष्यातून काही लोक आवाज न करता निघून जातात, कारण आता तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नसता. कर्क राशी जेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी भावनिक भिंत उभी करते, तेव्हा आयुष्यातून काही लोक शांतपणे निघून जातात, भांडण न करता, आवाज न करता. कर्क राशी मनाने खूप खोल असते. प्रेम, जिव्हाळा, काळजी यामध्ये ती पूर्णपणे स्वतःला झोकून देते. पण जेव्हा वारंवार दुखावलं जातं, गैरसमज होतात किंवा तिच्या भावना गृहीत धरल्या जातात, तेव्हा कर्क स्वतःला वाचवण्यासाठी एक अदृश्य भिंत उभी करते. ती भिंत रागाची नसते, तर थकव्याची असते. या भिंतीनंतर सर्वात आधी दूर जाणारे लोक म्हणजे फक्त गरज असताना आठवण करणारे, ज्यांना कर्कची माया हवी असते, पण तिच्या मनाची जबाबदारी घ्यायची नसते. ते लोक हळूच मागे सरकतात, कारण आता त्यांना ती पूर्वीसारखी सहज उपलब्ध वाटत नाही. यानंतर दूर होतात भावनिक गोंधळ निर्माण करणारे, सतत संभ्रम, संशय, टोमणे किंवा मन खेचण्याची सवय असलेले लोक. कर्कच्या शांततेला सहन करू शकत नाहीत. कर्क शांत झाले की त्यांचा खेळ थांबतो आणि ते आपोआप निघून जातात. तिसऱ्या क्रमांकावर असतात ज्यांना कर्कची खोली कधी समजली नाही. कर्कच्या भावना वरवरच्या नसतात, त्या खोल समुद्रासारख्या असतात. पण जे फक्त पृष्ठभागावर पोहू शकतात ते या खोलीपासून घाबरतात आणि दूर राहणंच पसंत करतात. कधी कधी जुने नाते, जुने मित्र किंवा जुने स्वप्न या भिंती पलीकडेच राहतात, कारण कर्कला आता प्रत्येकाला समजावून सांगण्याची ताकद उरलेली नसते. ती भिंत म्हणजे स्वार्थ नव्हे, तर आत्मसंरक्षण असतं. पण या सगळ्यात एक सत्य असतं, जे खरंच कर्क राशीसाठी असतात. ते भिंतीपलीकडेही थांबतात. ते आवाज न करता, तक्रार न करता फक्त उपस्थित राहतात. आणि जे दूर जातात ते कधीच खऱ्या अर्थाने तिचे नव्हते, हे कर्कला शेवटी समजतं शांतपणे. ही शांतता कर्क राशीची कमजोरी नसते, ती तिची नव्याने जन्म घेण्याची सुरुवात असते. कर्क राशीची भावनिक भिंत उभी राहिल्यानंतर आयुष्यात एक वेगळाच टप्पा सुरू होतो, जो बाहेरून शांत दिसतो पण आतून खूप खोल बदल घडवत असतो. या टप्प्यात कर्क बोलणं कमी करते, समजावून सांगणं थांबवते आणि अपेक्षा व्यक्त करणंही सोडून देते. आधी जिथे ती समजून घे असं म्हणायची, तिथे आता ती ठीक आहे एवढ्यावर थांबते. हा ठीक आहे स्वीकाराचा नसतो, तर सोडून देण्याचा असतो. या क्षणी अनेक नात्यांचा श्वास हळूहळू मंदावतो. कर्क जेव्हा स्वतःला वाचवते, तेव्हा ती इतरांना दोष देत नाही. उलट ती स्वतःलाच थांबवते. जास्त प्रेम करणं, जास्त काळजी करणं, जास्त गुंतणं आणि ज्या लोकांना तिच्या या अतिप्रेमाची सवय झालेली असते, त्यांना ही नवीन कर्क ओळखीची वाटत नाही. त्यामुळे ते हळूच दूर होतात, कारण आता त्यांना पूर्वीसारखा भावनिक आधार मिळत नाही. या काळात कर्कला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काही नाती फक्त तिच्या सहनशीलतेवर टिकून होती. जेव्हा ती सहन करणं थांबवते, तेव्हा ती नाती आपोआप विरघळतात. हे विरघळणं वेदनादायक असतं, पण डोळे उघडणारही असतं. भावनिक भीतीनंतर कर्क एकांताला घाबरत नाही. उलट एकांतातच तिला स्वतःची हरवलेली ओळख परत मिळू लागते. तिला कळतं की ती फक्त कुणाची आधारस्तंभ नव्हती, तर स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व होती, जे तिने खूप काळ दुर्लक्ष केलं होतं. या टप्प्यावर कर्कची ऊर्जा बदलते. ती आधीसारखी सर्वांसाठी उघडी नसते, पण जी थोडी माणसं जवळ राहतात त्यांच्यासोबत ती अधिक खरी, अधिक स्पष्ट आणि अधिक प्रामाणिक होते. दिखावा नाही, ओझं नाही, फक्त शांत समज. काही लोकांना वाटतं कर्क थंड झाली आहे, बदलली आहे, पण सत्य वेगळं असतं. ती थंड झालेली नसते, ती शहाणी झालेली असते. आता ती प्रत्येकाला आपलं मन उघडून देत नाही, कारण तिला माहीत असतं की प्रत्येक जण त्या मनाची काळजी घेऊ शकत नाही. आणि शेवटी कर्क एक गोष्ट समजून जाते, भावनिक भिंत म्हणजे शेवट नाही, ती एक सीमा आहे. आणि ज्या सीमा ओलांडूनही जे लोक थांबतात, तेच तिच्या आयुष्यात पुढच्या अध्यायात स्थान मिळवतात. या पुढच्या टप्प्यात कर्क राशीचं वर्तन अजून सूक्ष्म होत जातं. ती आता कोणालाही थांबवून ठेवत नाही, न विचारता कारणही मागत नाही. एखादी व्यक्ती दूर होत असेल
तर कर्क ती दारापर्यंत सोडायला जात नाही. ती फक्त मागे उभी राहते आणि पाहते. कारण आतून तिला कळून चुकलेलं असतं की जे जाणार असतात त्यांना थांबूनही थांबवता येत नाही. या अवस्थेत कर्कची संवेदनशीलता कमी होत नाही, पण ती निवडक होते. ती प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही. जे आधी तिला अस्वस्थ करायचं ते आता तिला थकवतही नाही, कारण तिने स्वतःसाठी एक शांत अंतर तयार केलेलं असतं. जिथे बाहेरचे गोंधळ पोहोचत नाही. हळूहळू कर्कच्या आयुष्यातून अशा व्यक्ती नाहीशा होतात ज्या कायम तिला भावनिक निर्णय घ्यायला भाग पाडायच्या. आत्ताच उत्तर दे, आत्ता ठरव, तूच बदल असं म्हणणारे लोक या शांततेत स्वतःला परके समजू लागतात. कारण कर्क आता वेळ घेते, विचार करते आणि लगेचच स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीत राहत नाही. या टप्प्यात कर्क एक गोष्ट शिकते. सगळ्या जखमा भरून काढण्यासाठी बोलणंच गरजेचं नसतं. काही वेदना न बोलता स्वीकारल्या की आपोआप विरघळतात. त्यामुळे ती कमी बोलते, पण जे बोलते ते वजनदार असतं. उगाच समजावणं, उगाच भावनिक स्पष्टीकरण देणं तिने सोडून दिलेलं असतं. आता कर्कची उपस्थितीच बदलते. ती खोलीत आली की गोंधळ कमी होतो. आवाज आपोआप मवाळ होतो. कारण ती आतून स्थिर झालेली असते. तिला कोणाला प्रभावित करायचं नसतं, कोणाला खुश ठेवायचं नसतं. ती फक्त स्वतःशी प्रामाणिक असते. याच काळात काही लोकांना तिची आठवण येते, पण उशिरा. जेव्हा त्यांना जाणवतं की कर्कची माया, काळजी आणि समजून घेणं आता सहज मिळणार नाही. पण कर्क त्या आठवणींमध्ये अडकत नाही, कारण तिने मागे वळून पाहणं थांबवलेलं असतं. या प्रवासात कर्कला हे उमगतं की एकटेपणा आणि शांतता वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तिने एकटेपणा नाही तर शांतता निवडलेली असते. ही शांतता तिला पुढच्या आयुष्यासाठी तयार करते, जिथे ती कमी दुखावली जाते आणि जास्त स्वतःसारखी राहते. शेवटी कर्क एक खोल सत्य स्वीकारते. प्रत्येक नातं वाचवणं हे प्रेम नसतं. काही नाती सोडून देणं हाच स्वतःवरचा खरा विश्वास असतो. या अवस्थेनंतर कर्क राशीचं अंतर्मन आणखी स्पष्ट होत जातं. आता ती फक्त लोकांपासून नाही तर जुन्या भावनांच्या ओझ्यापासूनही अंतर ठेवू लागते. काही आठवणी ज्या आधी सतत मनात फिरायच्या त्या आता तिला थांबू शकत नाहीत. त्या आठवणी आहेत, पण त्यांना सत्ता उरलेली नसते. कर्क या टप्प्यावर स्वतःशी एक शांत करार करते. मी पुन्हा माझ्या भावना चुकीच्या ठिकाणी खर्च करणार नाही. त्यामुळे ती नव्या नात्यांकडे धाव घेत नाही. ती आधी पाहते, अनुभवते आणि मगच मन उघडते. तिचा विश्वास आता शब्दांवर नाही तर वागणुकीवर आधारलेला असतो. या काळात कर्कला हे जाणवतं की काही लोक तिच्या आयुष्यात फक्त एक धडा देण्यासाठी आले होते. त्यांची भूमिका कायमची नव्हती. हे समजल्यावर तिच्या मनात कटुता राहत नाही, कारण तिला त्या अनुभवांचा अर्थ उमगलेला असतो. वेदना हळूहळू शहाणपणात बदलते. कर्क आता स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करत नाही. जे तिला अस्वस्थ करतं ते ती मनात साठवून ठेवत नाही, पण त्यावर नाटकही करत नाही. ती शांतपणे स्वतःला दूर ठेवते. हा दूरपणा शिक्षा देण्यासाठी नसतो, तर स्वतःचं संतुलन राखण्यासाठी असतो. या टप्प्यात तिची सहनशक्ती नाहीशी होत नाही, पण तिला मर्यादा मिळतात. कुठे थांबायचं, कुठे नाही हे तिला स्पष्टपणे कळतं. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनावश्यक गुंतागुंत कमी होते आणि साधेपणा वाढतो. कर्कची ऊर्जा आता अधिक स्थिर आणि खोल होते. ती जास्त बोलून दाखवत नाही, पण तिच्या नजरेत, शब्दांमध्ये आणि शांततेत एक ठामपणा जाणवतो. लोकांना तिच्याजवळ राहून हलकं वाटतं, पण ती सगळ्यांना जवळ येऊ देत नाही. हळूहळू कर्कच्या आयुष्यात अशा माणसाची जागा तयार होते, जे तिला बदलायला सांगत नाहीत, जे तिच्या भावनांना ओझं मानत नाहीत आणि तिच्या शांततेचा आदर करतात. अशा लोकांसोबत कर्क पुन्हा हळूच उघडते, पण यावेळी अधिक जागरूकपणे. या सगळ्या प्रवासानंतर कर्क एक गोष्ट पक्की शिकते. स्वतःला वाचवणं म्हणजे कठोर होणं नाही. स्वतःला वाचवणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. या पुढील टप्प्यात कर्क राशीच्या आत एक वेगळीच परिपक्वता जन्माला येते. ती आता भावना दडपून ठेवत नाही, पण त्या भावनांना स्वतःवर राज्य करू देतही नाही. दुःख आलं तरी ती त्याला नाकारत नाही. आनंद मिळाला तर त्याच्यावर अवलंबून राहत नाही. तिचं मन हळूहळू समतोल शिकतं. या काळात कर्काला एक महत्त्वाची जाणीव होते. आपण कायमच समजून घेणारी भूमिका निभावत आलो, पण स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ दिलाच नाही. त्यामुळे ती आता स्वतःसाठी वेळ काढते. एकटं बसणं, विचार करणं, शांत राहणं हे तिच्यासाठी पळ काढणं नसतं, तर स्वतःशी पुन्हा जोडणं असतं. कर्क या अवस्थेत कोणालाही लगेचच जवळ येऊ देत नाही, पण जे जवळ येतात त्यांच्याशी ती अर्धवट राहत नाही.
वरवरची नाती तिला आता आकर्षित करत नाहीत. थोडेच लोक पण खरी भावना असा तिचा नवा निकष तयार झालेला असतो. तिला हेही उमगतं की प्रत्येक नातात समान गुंतवणूक नसते. काही ठिकाणी ती जास्त देत होती, काही ठिकाणी स्वतःलाच विसरत होती. आता ती देणं आणि घेणं यामध्ये समतोल ठेवायला शिकते. जिथे तिची किंमत ओळखली जात नाही, तिथे ती स्वतःहून थांबत नाही. या टप्प्यात कर्कच्या शब्दांपेक्षा तिची उपस्थिती जास्त बोलकी होते. ती फार काही सांगत नाही, पण तिच्या शांतपणातूनच समोरच्याला कळतं ही व्यक्ती आता स्वतःच्या आत मजबूत झाली आहे. त्यामुळे काही लोक नकळत अंतर ठेवतात, कारण त्यांना ती जुनी, सहज वितळणारी कर्क दिसत नाही. हळूहळू कर्कच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागतं. नात्यांमध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्येही. ती आता कोणावर अवलंबून न राहता कोणासोबत चालायला तयार असते. हा फरक सूक्ष्म असतो, पण तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा असतो. या सगळ्या प्रवासात कर्क एक खोल सत्य स्वतःशी स्वीकारते. ज्या क्षणी आपण स्वतःला समजून घ्यायला शिकतो, त्या क्षणी आयुष्य आपल्याशी संघर्ष करायला थांबतं. या टप्प्यानंतर कर्क राशीच्या आयुष्यात एक शांत पण निर्णायक बदल घडतो. ती आता कोणत्याही नात्याला गरजेपोटी धरून ठेवत नाही. एकटं राहणं परवडतं, पण अपूर्ण सहवास नाही. ही जाणीव तिच्या आत ठाम होते. त्यामुळे ती स्वतःला रिकामं वाटू देत नाही, कारण तिला स्वतःची साथ मिळालेली असते. कर्क आता लोकांच्या शब्दांमागचा अर्थ शोधत बसत नाही. जे स्पष्ट आहे ते स्वीकारते आणि जे धूसर आहे ते दुर्लक्ष करते. पूर्वी ज्या गोष्टी मनात शंका निर्माण करायच्या, त्या आता तिच्या ऊर्जा खर्च करण्यासारख्या वाटत नाहीत. तिचा वेळ, भावना आणि उपस्थिती या सगळ्यांची किंमत तिला उमगलेली असते. या अवस्थेत कर्कला जाणवतं की शांत राहणं म्हणजे हरलेपण नाही. उलट शांत राहणं म्हणजे आपण स्वतःशी भांडण थांबवलं आहे. ती आता सतत स्वतःला सिद्ध करत नाही, योग्य ठरवत नाही किंवा समजून घ्यावं म्हणून आटापिटा करत नाही. जे आहे ते आहे आणि तेच तिला पुरेसं वाटतं. काही लोक तिच्या या बदलाकडे दुर्लक्ष करतात. काहींना तो कळत नाही, तर काहींना तो अस्वस्थ करतो. कारण कर्क आता भावनिक प्रतिक्रिया देत नाही. ती वाट टाळते, पण सत्य टाळत नाही. त्यामुळे तिच्या आयुष्यात नाट्य कमी होतं आणि वास्तव वाढतं. हळूहळू कर्कला हेही उमगतं की आपली संवेदनशीलता ही कमजोरी नव्हतीच, ती फक्त चुकीच्या ठिकाणी उघडी होती. योग्य जागी ती संवेदनशीलता तिची ताकद बनते. तिला खोल समज, सहानुभूती आणि अंतर्मुख शहाणपण देणारी. या टप्प्यावर कर्कच्या आयुष्यात काही नवीन शक्यता उघडतात. नवीन नाती असतीलच असं नाही, पण नव्या दृष्टिकोनातून ती जुन्याच गोष्टी पाहू लागते. जे आधी अपयश वाटायचं ते आता अनुभव वाटतं. जे आधी नुकसान वाटायचं ते आता मुक्तता वाटतं. कर्क आता कुणासाठी बदलत नाही, पण स्वतःसाठी सतत घडत राहते. ती स्थिर आहे, पण थांबलेली नाही. शांत आहे, पण रिकामी नाही. आणि हीच अवस्था तिच्यासाठी सर्वात सुरक्षित असते. या संपूर्ण प्रवासानंतर कर्क एक अंतिम सत्य मनाशी पक्क करते. ज्यावेळी आपण स्वतःला सोडणं थांबवतो, त्यावेळी आयुष्य आपल्याला सोडून जाणं थांबवतं. जर तुम्हाला या शब्दांमध्ये स्वतःची भावना, स्वतःचा अनुभव किंवा तुमच्या आयुष्यातला एखादा टप्पा दिसत असेल, तर इथेच थांबू नका. हा मजकूर फक्त वाचण्यासाठी नाही, तो तुम्हाला आतून जागं करण्यासाठी आहे. तुमच्या मनात जे दडलेलं आहे, जे तुम्ही कुणाला सांगू शकला नाही, ते आज व्यक्त होऊ द्या. हा विचार पुढे पोहोचू द्या, कारण कदाचित तुमच्यासारखंच कोणी अजूनही शांतपणे सहन करत असेल. तुमचा अनुभव, तुमचं मौन, तुमची शिकवण कुणासाठी तरी दिशा ठरू शकते. इथेच थांबू नका. स्वतःला समजून घेणाऱ्या या प्रवासात आमच्यासोबत राहा. अजून खोल विषय, अजून खरं बोलणं आणि मनाला भिडणारे विचार पुढे तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही एकटे नाहीत आणि तुमची शांतता देखील बोलकी आहे. श्री स्वामी समर्थ.